नमस्कार. मंगलमय तेजोमय दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सांगलीमध्ये सीआयडी पोलीस निरीक्षकांना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या. प्रमोशन मिळत नसल्याच्या नैराश्यामधनं हा प्रकार घडण्याची वर्तवण्यात येते शक्यता. भीमाशंकर सहकार साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाण पूजन सोहळा नुकताच संपन्न. अहमदनगरमधील तुकाराम कातोरे हे त्यांच्या मित्रासोबत साजरी करतात आगळीवेगळी दिवाळी. आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पर्यायी वाहतुकीसाठी शालेय बसेसची व्यवस्था. आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय. दीपावली सणानिमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक. नोटाबंदी आणि जीएसटी सारख्या निर्णयामुळे यंदाच्या दिवाळीच्या सणावरती थोडीशी त्याची सावट आहे. निश्चितपणे शेतीमालाचे भाव पडलेले असल्या कारणानं शेतकरी वर्गात आणि त्यानिमित्तानं बाजारपेठेत देखील ही थोडीशी झळ बसलेली आहे. आणि तरी देखील मात्र चांगला पाऊस झाल्या कारणाने आपल्या सर्व वर्गामध्ये एक आशेचा किरण नक्की आहे. आणि या आशेच्या माध्यमातूनच आपण आपले सण हा दिवाळीचा गोड सण चांगल्या प्रकारे साजरा करत आहोत. निश्चितपणे चांगले दिवस येतील अशी सर्वांना आशा आहे. या सणानिमित्तानं दिवाळीच्या या सणाच्या निमित्तानं मी नगरपालिकेच्या वतीनं शहरवासियांना तसेच राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या अत्यंत गोड गोड शुभेच्छा या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा. आरटीजीएस एनएफटी सुविधा. एटीएम सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी. उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, डीटीएच इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. सांगलीमध्ये सीआयडीचे पोलीस निरीक्षक सकाहारी गडदे यांनी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली आहे. प्रमोशन मिळत नसल्याच्या नैराश्यामधनं त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
सांगलीमध्ये पोलीस निरीक्षकानं स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली आहे। सीआयडीचे पोलीस निरीक्षक सकाहारी गडदे यांनी आत्महत्या केली आहे। आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधनं गोळी झाडून गडदे यांनी आत्महत्या केल्यानं पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे। आत्महत्येचं कारण अस्पष्ट असलं तरी प्रमोशन मिळत नसल्याच्या नैराश्यामधनं आत्महत्येचा प्रकार झाल्याची चर्चा आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी गडदे यांच्या निवासस्थानी पोहोचले। पोलीस निरीक्षक गडदे हे 27 वर्षांपासून पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत। सध्या ते सांगली सीआयडीमध्ये कार्यरत होते। तत्पूर्वी त्यांची पोलीस प्रशिक्षण केंद्राकडे नेमणूक होती। त्यानंतर त्यांची सीआयडीला बदली झाली। सकाळी त्यांनी आपल्या देवल कॉम्प्लेक्स येथील फ्लॅटमध्ये आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधनं स्वतःवरती गोळी झाडून घेतली आहे। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। गोळीबारचा आवाज येताच नातेवाईक धावले, मात्र तोपर्यंत गडदे गतप्राण झाले होते। घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलीस निरीक्षक सकाहारी गडदे यांना प्रमोशन मिळत नसल्यानं ते निराश होते, अशी चर्चा होती। या नैराश्यामधनं गडदे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। दरम्यान या घटनेचा अधिक तपास सुरू आहे, तर तपासानंतरच आत्महत्येचं खरं कारण स्पष्ट होणार आहे। आज सकाळी 6:15 ते 6:30च्या दरम्यान सीआयडी सांगली युनिटचे सकाहारी गिरिजाप्पा गडदे यांनी स्वतःच्या वैयक्तिक वापराच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे। याबद्दल आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली, त्या दृष्टीने पुढचा तपास सुरू आहे। नाही, पण प्राथमिक अंदाज कशामुळे काय आला याबद्दल आता कुठलीही माहिती देऊ शकणार नाही आहे। सध्या तपास सुरू आहे। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आता पर्यायी स्कूल बसेसची व्यवस्था करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या समितीनं नेवासा तहसील कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेतलाय। दरम्यान नेवासा बसस्थानकामधनं 50 बसेस सुरू करण्यात आल्यात। एसटी कर्मचाऱ्याच्या संपामुळे आणि दिवाळीचा दिवस असल्यानं प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। त्यामुळे प्रवाशांच्या मदतीसाठी आता स्कूल बसेसची व्यवस्था करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या समितीनं नेवासा तहसील कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेतलाय। त्यामुळे नेवासा बसस्थानकामधनं 50 बसेस सुरू करण्यात आल्यात। यावेळी नेवासा एसटी डेपो मॅनेजर सुरेश देवकर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप आजबे, पोलीस कॉन्स्टेबल मुस्तफा शेख, पोलीस कॉन्स्टेबल हंडाळा यांनी स्कूल बसला लेखी पत्र देऊन स्कूल बस सुरू करण्यात आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा 3ऱ्या दिवशीही संप सुरू आहे। या संपामुळे नेवासा एसटी स्थानकावरती शुकशुकाट दिसून आलाय। दिवाळीचा सण असताना 3ऱ्या दिवशी सुरू असलेल्या संपामुळे खरेदीसाठी तालुक्यामधून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी प्रमाणावर असली तरी खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मात्र दिवाळी जोरात झाली आहे। शहरामध्ये या संपाचा परिणाम जाणवलाय। बऱ्याच दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या अगदी तुरळक होती। साधारण वर्षापूर्वी आपला हा सर्व संघटनेच्या माध्यमातून चालू असलेला प्रयत्न आणि त्यात आपल्याला आलेलं अडचणी आणि त्यातनं मार्ग न निघाल्यामुळं आज एसटी कामगार सर्व संघटना आज संपावरती आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये एकही महाराष्ट्र शासनाची बस एसटी बस ही धावत नाही, रस्त्यावरती नाही। आज या ठिकाणी एसटी डेपोचे मॅनेजर देवकर साहेब आणि आपले सर्व संघटनेचे प्रतिनिधी, आपण सर्व कामगार बंधून आत्ताच पत्रकार बंधू आपले सुधीर भाऊंनी या ठिकाणी निवेदन प्रस्तावित केलेलं आहे। निवेदनासंदर्भामध्ये मी आवर्जून या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांना काही गोष्टींचं माहिती देईल की मला यापूर्वी देखील आपलं निवेदन मिळालं होतं आणि या निमित्ताने सुनील वालतुरे आणि ज्ञानदेव आगळे पाटील हे पूर्णतः माझ्या संपर्कात होते। राजूभाऊ देखील या ठिकाणी संपर्कात होते। मला ज्यावेळेस निवेदन मिळालं त्यानंतर मी आपल्या राज्याचे जे परिवहन मंत्री आहेत दिवाकरजी रावते साहेब, नामदार साहेबांसोबत चर्चा आपण केली आणि नामदार साहेबांनी त्याच वेळेस यामध्ये सकारात्मक भूमिका शासनाची आहे आणि त्याप्रमाणे आपल्या बैठकी चालू आहेत, संघटनेसोबत बोलणं चालू आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये
शासनाकडनं जे सचिव किंवा जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या सोबत देखील काही जे चर्चा झाल्या होत्या त्याच्यामध्ये ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्या तांत्रिक अडचणीतनं मात्र काही मार्ग निघू शकला नाही आणि त्याच्यामुळं पुढं काही त्याच्यामध्ये विषय मार्गी लागला नाही. पण मी आवर्जून तुम्हाला सांगेल की मागील अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये जो विषय हाऊसमध्ये झाला त्यावेळेस आम्ही सर्वांनी म्हणजे सर्वच आमदार असं काय कुठल्या आमदारांनी त्याला विरोध केला बिलकुल नाही. प्रत्येकाने त्या विषयाला एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कामगारांना मदत व्हावी या अनुषंगाने सगळ्या आमदारांनी याच्यामध्ये सहभाग हा सकारात्मक नोंदवलेला आहे. सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. याच्यामध्ये चर्चा पण झाली. याच्यामध्ये उत्तर देखील परिवहन मंत्री महोदयांचं आलं की आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू. खाजगीकरण हा विषय त्यांनी स्पष्टपणे झुगारला. 7वा वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांसोबत ही चर्चा चालू आहे. मुख्यमंत्री महोदयांचंही म्हणणं आज एकच आहे की 7वा वेतन आयोग हा महाराष्ट्रामध्ये अजून त्याच्यावरती काही चर्चा झालेली नाही म्हणजे त्याच्यातनं निर्णय झालेला नाही. परंतु चर्चांती आपलं जे म्हणणं आहे हे रास्त आहे की ज्यावेळेस ते होईल राज्यात लागू होईल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं. एकदम योग्य मागणी आहे. त्याच्यामधले कोणाचाही दुमत विरोध असण्याचं काही कारण नाही. यामध्ये आपला खाजगीकरणासंदर्भामध्ये स्पष्ट. शंकर नागदे, सी24 तास, निवासा. समाजामधील टक्केवारी, भ्रष्टाचार आणि मतविक्री थांबवण्यासाठी अहमदनगरमध्ये पीपल हेल्पलाईनच्या वतीनं नरक चतुर्दशीला हुतात्मा स्मारकामध्ये भ्रष्टाचारी टक्कासूर आणि मत कोंबाडांना मृतांजली अर्पण करण्यात आली आहे. समाजामधील टक्केवारीचा भ्रष्टाचार आणि मतविक्री थांबवण्याच्या जनजागृतीसाठी पीपल हेल्पलाईनच्या वतीनं नरक चतुर्दशीच्या दिवशी हुतात्मा स्मारकामध्ये भ्रष्टाचारी टक्कासूर आणि मत कोंबडांना मृतांजली वाहण्यात आली आहे. दिवाळी मानव जातीच्या उन्नतेचा सण आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रकाश पाडण्याच्या या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. परंपरेनुसार नरक चतुर्दशीला नरकासुराला तिलांजली वाहिली जाते. काळानुरूप टक्कासूर आणि मतकोंबाडांनी नरकासुराचं रूप धारण केलंय. त्यामुळे समाजाला नरक यातना भोगाव्या लागतायत. लोकशाहीचा मुख्य सूत्रधार मतदार आहे. निवडणुकीमध्ये मतदार कोंबडी आणि दारूच्या मोबदल्यामध्ये मतं विकतात. त्यामुळे समाज विघातक वोट माफिया सत्तेमध्ये येत आहेत. सुशासन येण्याऐवजी कुशासनाची प्रचिती समाजाला येते. भारतीय अर्थव्यवस्था लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे पोखरली जाते. टक्केवारीमुळे अनेक निकृष्ट दर्जाचं काम होत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय असं संघटनेचं म्हणणं आहे. निवडणुका लोकशाही पद्धतीनं पार पाडण्यासाठी आणि समाजामधील टक्केवारीचा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी ही जागृती अभियान राबवण्यात येणार आहे. यावेळी मतविक्री करणाऱ्यांना आणि भ्रष्टाचारी टक्कासुरांना धोत्र्याची फुलं वाहून मृतांजली वाहण्यात आली आहे. या जागृती अभियानाचा प्रारंभ कॉम्रेड बाबा अरगडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, सुधीर भेंद्रे, शाहीर कान्हूसुंबे, जालेंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, ओम कदम, अंबिका नागुल, अशोक भोसले, बाबा शेख, हिराबाई गानप्पा, अनिता कासार, सखुबाई बोरगे, अर्चना आढाव आदी प्रयत्नशील आहेत. मेरे देश में मेरा अपना घर आणि पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने आम्ही दिवाळीचा हा दुसरा कार्यक्रम हुतात्मा स्मारकात केलेला आहे. या ठिकाणी मतकोंबाड जे लोक निवडणुकीमध्ये कोंबडी, पैसा आणि दारूची बाटली घेऊन मतं देतात, सत्व विकतात, हे मतकोंबाड आहेत आणि हे जंतू आहेत. नरक चतुर्दशीला या ठिकाणी त्यांना आम्ही मृतांजली वाहिलेली आहेत. दुसरे जे आहे टक्कासूर निंबोडीची शाळा या टक्कासुरांमुळे पडली. नगरच्या असो किंवा दिल्लीच्या असो, मुंबईच्या असो, सगळ्या रस्त्यांना जे खड्डे आहेत हे टक्केवारीमुळे आहेत. आणि म्हणून देशामध्ये जो काही दिल्लीवरून पैसा येतो, 1 रुपयामध्ये 85 पैसे टक्केवारीच्या माध्यमातून हे लोक खातात, लोकप्रतिनिधी खातात आणि त्याशिवाय सरकारी नोकर देखील पैसे खातात. हे टक्कासुरांना या ठिकाणी आम्ही मृतांजली वाहिलेली आहे. तिसरे म्हणजे आपला घरातला कचरा आहे तो रस्त्यावर फेकतात जे लोक, आणि जे लोक सार्वजनिक उघड्यावर अशा पद्धतीने संडासला बसतात, या सगळ्या लोकांना आम्ही लोकगाण्या म्हणून या ठिकाणी मृतांजली वाहिलेली आहे. चौथा जो प्रकार आहे नरकासुराचा, तो म्हणजे मतदान दलाल, जे लोकप्रतिनिधीकडून पैसे, म्हणजे जो काही उमेदवार असेल त्याच्याकडून पैसे घेतात आणि
मतं विकत घेण्यासाठी प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीने एक व्यापार झालेला आहे. निवडणूक म्हणजे मतं खरेदी विक्रीचा मोठा व्यापार भारतामध्ये सुरू झालेला आहे. त्यामुळे या देशातील लोकशाही खिळखिळी झालेली. म्हणून या चारही प्रकारांना आम्ही, या नरकासुरांना आम्ही या ठिकाणी मृतांजली वाहिलेली आहे. विशेष गोष्ट म्हणजे म्हशीच्या शेणाचं या ठिकाणी 4 पुतळे तयार करण्यात आले. त्याच्यापैकी पहिला पुतळा हा मतकोंबाडांचा आहे. दुसरा नरका हा जो आहे म्हणजे लोकगाण्या आणि मतकोंबाड्या, मतदार दलाल वगैरे आणि टक्कासूर अशा प्रकारचे 4 पुतळे आम्ही तयार केले आणि त्यांना धोत्र्याचे फुलं या ठिकाणी वाहिलेले, त्यांना एरंड आम्ही वाहिलेले आहे आणि कण्हेराची मुळं वाहिलेली आहे जे विषारी आहेत. या सगळ्या सत्याग्रह्यांनी पायाची आदळआपट करून या ठिकाणी त्यांना मृतांजली वाहिलेली आहे. हा दिवाळीचा आम्ही हा जो नरक चतुर्दशी आहे ती ही अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी साजरी केलेली आहे. विशेष गोष्ट म्हणजे महत्त्वाचा मुद्दा, हे जे काही नरकासूर असो किंवा मतकोंबाडे असो वगैरे यांना मारण्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही. त्यांच्यामध्ये जे दुर्गुण आहे ते दूर व्हावेत असा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी एक कलमी कार्यक्रम जो आहे तो म्हणजे उन्नत चेतना. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी जी उन्नत चेतनेचा जो संदेश पसायदान या काव्यातून दिलेला आहे, प्रार्थनेमधून दिलेला आहे, ही प्रार्थना पसायदान जी आहे ही प्रार्थना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये जाहीररीतीने लावली जावी अशी आमची मागणी आहे. आणि त्याचं भाषांतर इंग्रजी किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी लावलं जावं. जगभरामध्ये आज अण्वस्त्रधारी जे राष्ट्र आहेत, नॉर्थ कोरिया असो किंवा अमेरिका असो, ही जग नष्ट करायला निघालेली, ही सगळी सजीव सृष्टी नष्ट करायला निघालेली. आणि म्हणून हे जे काही हिटलर तयार होत आहे नवीन, या लोकांना जर नियंत्रित करायचं असेल तर ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदानाशिवाय दुसरा उपाय नाही. आणि म्हणून आम्ही ही नरक चतुर्दशी जी आहे तिचं रूपांतर आम्ही पसायदान चतुर्दशीमध्ये केलेलं आहे आणि दिवाळीला एक नवा आम्ही दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. दीपावली सणानिमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक नोटाबंदी आणि GST सारख्या निर्णयामुळं यंदाच्या दिवाळीच्या सणावरती थोडीशी त्याची सावट आहे. निश्चितपणे शेतीमालाचे भाव पडलेले असल्याकारणानं शेतकरी वर्गात आणि त्यानिमित्तानं बाजारपेठेत देखील ही थोडीशी झळ बसलेली आहे. आणि तरी देखील मात्र चांगला पाऊस झाल्याकारणाने आपल्या सर्व वर्गामध्ये एक आशेचा किरण नक्की आहे. आणि या आशेच्या माध्यमातूनच आपण आपले सण, हा दिवाळीचा गोड सण चांगल्या प्रकारे साजरा करत आहोत. निश्चितपणे चांगले दिवस येतील अशी सर्वांना आशा आहे. या सणानिमित्तानं, दिवाळीच्या या सणाच्या निमित्तानं मी नगरपालिकेच्या वतीनं शहरवासियांना तसेच राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या अत्यंत गोड गोड शुभेच्छा या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी
पॉझ मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पुणे जिल्ह्यामध्ये अग्रगण्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त कारखाना भीमाशंकर सहकारी कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाण पूजन सोहळा साखर संघाचे आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्या हस्ते संपन्न झालाय. पुणे जिल्ह्यामध्ये अग्रगण्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त कारखाना असणाऱ्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाण पूजन सोहळा संपन्न झालाय. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याबाबत कोणतीही शंका नसल्याचं यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांनी सांगितलंय. काही दिवसांपूर्वी मंचर इथे झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये स्वाभिमानी संघटनेचे राजाराम बानखेले आणि खासदार राजू शेट्टी यांनी भीमाशंकर कारखान्याच्या कारभारावरती टीका केली होती. त्याचा चांगला समाचार यावेळी दिलीपराव वळसे पाटील यांनी घेतलाय. पद्धतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठं काम, सांस्कृतिक क्षेत्रातलं, कलेच्या क्षेत्रातलं काम आणि सामान्य लोकांना मार्गदर्शन करण्याच्या संदर्भातलं काम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून असतं. तिथं सुद्धा सुप्रियाताई, मी, आम्ही सगळेजण बसून अनेक प्रकारचे निर्णय त्याच्यामध्ये घेत असतो. मला सांगायचं एवढंच आहे की आजपर्यंत ज्या ज्या संस्थेशी आमचा संबंध आला ती संस्था वाढेल कशी, ती संस्था मोठी कशी होईल, तिथं आपल्याला पुढं कसं जाता येईल. आणि आपण संस्थेसाठी नाही, संस्था आपल्यासाठी नाही, वैयक्तिक लाभ त्याच्यामध्ये काही नाही, पण त्याच्यामधून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक आर्थिक परिवर्तन घडवायचं आहे. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जो बदल घडवायचा आहे तो बदल घडवून आणण्याचं काम आम्हाला या निमित्तानं करायचं आहे. आणि म्हणून आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये एक नवीन पाऊल टाकलेलं आहे. वसंतदादा शुगर, म्हणजे मी BSIचा उपाध्यक्ष व्हायच्या आधी आम्ही हा संचालक मंडळाने निर्णय घेतला की आज आम्ही एक करार केलेला आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट बरोबर. खडूसाहेब, आपण ते प्रेझेंटेशन नक्की बघा. आज महाराष्ट्रामधला आमचा सर्वसामान्य शेतकरी, समजा 100 शेतकऱ्यांनी ऊस लावला तर 70 शेतकऱ्यांचं एकरी टनेज 30 टनाच्या वरती नाही. आणि 30 शेतकरी असे आहेत की जो पण 40 टनावाला आहे, 50 टनावाला आहे, 60 टनावाला, एखादा शेतकरी आहे 100 टनावाला किंवा 125 टनावाला. आम्ही जी चर्चा करतो ती फक्त 5 विद्यार्थ्यांचीच करतो, नापासाची करतच नाही. मग पवार साहेबांची भूमिका ही आहे की सरसकट प्रत्येक शेतकरी 30 टनावरून आम्हाला 75 टनावर कसं नेता येईल, हेक्टरी 125 टनावर कसं नेता येईल, याच्यासाठी नवीन नवीन काय करता येईल. आणि ते जे काम सुरू केलेलं आहे त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, मग ज्याच्यामध्ये आता आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. माझी सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही 4 दिवसाचं प्रशिक्षण आहे, फार काही खर्च नाही. भीमाशंकर कारखाना काही खर्च करतो त्याच्यातून सभासदाकडून नॉमिनल पैसे घेतो. त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पुरुष शेतकरी असतील किंवा महिला शेतकरी असतील त्यांना 4 दिवस तिथं व्यवसायामध्ये नेऊन त्यांना या शेतीच्या संदर्भामध्ये ऊसाचं उत्पादन कसं वाढवायचं, ऊसाची रिकव्हरी कशी वाढवायची,
आणि त्याच्यामधून नवीन नवीन जाती कशा आणायच्या आणि आपलं रान कसं त्याच्यामध्ये बदलायचं याच्या संदर्भातला निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. आमच्या संचालक मंडळाला प्रशिक्षण आम्ही देतो, आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही सगळ्यांना प्रशिक्षण त्या ठिकाणी देतो. आणि हे सगळं करत असताना की त्याच्यामधून आज जो एक कार्यक्रम या तालुक्यामध्ये आपण जाहीर केलेला आहे की जोपर्यंत आम्ही बियाणं बदल करत नाही तोपर्यंत तुमचं ऊसाचं टनेज हे 30 टनापेक्षा वरती जाणार नाही. काही लोकांना वाटतं की दिलीप वळसे पाटील ऊस वाढवायला निघाले, याचा अर्थ दुसऱ्या कुठल्या कारखान्याला ऊस वाढवायला निघाले. मी तुम्हाला एकच सांगतो की त्याच्या पाठीमागची भूमिका एकच आहे की प्राईम मिनिस्टरने जे पंतप्रधान झाल्याच्या नंतर सांगितलं होतं की 5 वर्षामध्ये आम्ही या देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करून दाखवू. देशात होईल की नाही मला माहिती नाही, पण भीमाशंकर कारखान्याने जो कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे, आज तुम्हाला समजा 2800 रुपयाचा भाव मिळाला आणि एकराला 30 टन ऊस निघाला. 30 टन गुणिले 2800 रुपये जो काही तुम्हाला पैसे मिळाले, त्याच्याऐवजी तुम्हाला 30 टनाच्या ऐवजी 50 टन किंवा 60 टन केले आणि 60 टन गुणिले 2800 रुपये मिळाले तर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं. आणि हे काम उद्याच्या 1-2 वर्षामध्ये आम्ही सगळं संचालक मंडळ या ठिकाणी करून दाखवणार. तुमच्या खिशात 4 पैसे मिळाले पाहिजे. आज ऊसाची चणचण आहेच. आज कारखाने किती दिवस चालतात? आमचे कारखाने 180 दिवस चालले पाहिजे कमीत कमी. गेल्या वर्षी भीमाशंकर सारखा कारखाना सुद्धा 104 दिवस चालला. बाकीचे काही कारखाने सुरूच होऊ शकले नाही. काही कारखाने मागच्या वर्षाचे पैसे देऊ शकले नाही आणि मग त्याच्यामधून काही अडचणी राज्य लेवलच्या आहेत. मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये या ठिकाणी जाऊन आपला विनाकारण वेळ घेऊ इच्छित नाही. पण बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम आदी मान्यवर आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन काळे, C24 तास, भीमाशंकर. दिवाळी सणानिमित्त राहुरीच्या बाजारपेठा नागरिकांच्या गर्दीनं आणि दुकानांच्या रेलचेलीनं अगदी गजबजून गेल्यात. या सणानिमित्त बाजारामध्ये अगदी उत्साहाचं वातावरण पसरलंय. हिंदू धर्मामध्ये अति प्राचीन काळापासून सुरू असलेल्या वर्षामधील सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली. दीपावलीनिमित्त लक्ष्मीपूजन या सणाची लहान थोरांसह सर्वच जण आतुरतेनं वाट पाहतात. यानिमित्त छोट्या मोठ्या खरेदीसाठी राहुरी शहरामधील बाजारपेठा गेल्या 5-6 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर फुलल्यात. सलग 5 दिवस होत असलेल्या या उत्सवाची सुरुवात धनत्रयोदशीच्या दिवसापासून होते. दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी, तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन, चौथ्या दिवशी दीपावली पाडवा तर 5व्या दिवशी भाऊबीज अशा या सलग 5 दिवस चालणाऱ्या सणाला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या उत्सवाच्या दरम्यान संपूर्ण घराला विद्युत रोषणाई करून दाराला झेंडूच्या फुलांचं तोरण बांधून आकाशकंदील लावला जातो. तसेच दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढून घर सजवलं जातं. नवीन कपड्यांसह विविध वस्तू खरेदी करण्याची परंपरा चालत आली असल्यानं खरेदीला जास्त महत्त्व दिलं जातं. भारतामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध सण म्हणजे दीपावली. सर्व धर्मियांचे लोक हा सण मोठ्या आनंदामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत साजरा करतात. असं मानलं जातं की दीपावली म्हणजे तो दिवस ज्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीतासह अयोध्या नगरीमध्ये आपला 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी रोषणाई आणि दीपक लावून मोठ्या आनंदात तो दिवस साजरा केला होता. दीपावली साजरी करण्यामागे कोणतंही कारण असो, बाजारामध्ये या सणाच्या दरम्यान फारच उत्साहाचं वातावरण असतं. दरवर्षी लोक मिठाई, कपडे तसेच विविध प्रकारची आभूषणे खरेदी करतात. सामान्य माणूसही यावेळी मनमोकळेपणानं खरेदी करतो. त्यामुळे या दरम्यान बाजारपेठेमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून येते. आजची दिवाळी, आता ह्या दिवाळीनिमित्त खूप असं गर्दी किंवा बाजार भरपूर पेठ भरलेले आहे.
सर्व लोक नागरिक आणि आमच्यासारखे सुद्धा दिवाळीच्या निमित्तानं बाहेर पडलेले आहेत. कर्मचारी त्यांना नगरपालिकेने भरपूर असं दिलं आहे आणि त्यामुळे सर्व नागरिक आणि खरेदी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आजूबाजूला खूप अशी गर्दी आपल्या राहुरी शहरामध्ये आहे. त्यामुळे आनंदाचं वातावरण या राहुरी शहरात दिसून येत आहे. खूप गर्दी आणि सर्व ठिकाणी बाजार फुलून दिसत आहे. त्यामुळे असं आनंदाचं वातावरण असल्यामुळे सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्यातर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक निमित्ताने करत आहेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. दीपावली सणानिमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक नोटाबंदी आणि GST सारख्या निर्णयामुळं यंदाच्या दिवाळीच्या सणावरती थोडीशी त्याची सावट आहे. निश्चितपणे शेतीमालाचे भाव पडलेले असल्या कारणानं शेतकरी वर्गात आणि त्यानिमित्तानं बाजारपेठेत देखील ही थोडीशी झळ बसलेली आहे. आणि तरी देखील मात्र चांगला पाऊस झाल्या कारणाने आपल्या सर्व वर्गामध्ये एक आशेचा किरण नक्की आहे. आणि या आशेच्या माध्यमातूनच आपण आपले सण, हा दिवाळीचा गोड सण चांगल्या प्रकारे साजरा करत आहोत. निश्चितपणे चांगले दिवस येतील अशी सर्वांना आशा आहे. या सणानिमित्तानं, दिवाळीच्या या सणाच्या निमित्तानं मी नगरपालिकेच्या वतीनं शहरवासियांना तसेच राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या अत्यंत गोड गोड शुभेच्छा या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अहमदनगरमधील तुकाराम कातोरे तसेच त्यांच्या मित्रमंडळींच्या वतीनं मागील 9 वर्षांपासून दरवर्षी प्रत्येक दिवाळीला सकाळी रेल्वे स्टेशनवरील गोरगरीब, अपंग आणि निराधारांना स्वतः आंघोळ घालून नवीन कपडे आणि मिठाईचं वाटप केलं जात आहे.
अहमदनगरमधील तुकाराम कातोरे या माजी शिक्षकांच्या प्रेरणेमधनं मागील 9 वर्षांपासून दिवाळीच्या दिवशी सकाळी एक आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात येते. अहमदनगर रेल्वे स्टेशनवरती राहणाऱ्या गोरगरीब अपंग निराधारांना तुकाराम कातोरे मित्रमंडळाच्या वतीनं सर्व आजी माजी शिक्षक या सर्वांना गोळा करून स्वतःच्या हाताने आंघोळ घालतात. त्यांना नवीन कपडे वाटतात आणि मिठाई आणि खाऊचं वाटप करतात. दिवाळीच्या दिवशी या गोरगरिबांची दिवाळी आनंदामध्ये व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राबवला जातोय. उपक्रम राबवल्यानंतर जो आनंद गरिबांच्या चेहऱ्यावर असतो त्यामध्येच आमची दिवाळी साजरी होते असं शिक्षक सांगतायत. या उपक्रमामध्ये तुकाराम कातोरे, नंदकुमार लोणकर, सुखदेव ढवळे, सुखदेव वेताळ, प्राध्यापक उत्तम राजळे, प्राध्यापक रोहिदास भालसिंग, अजित पवार, प्रशांत साठे, सतीश आंधळे आदी सहभागी असतात. रेल्वे स्टेशनवर गेल्या 9 वर्षापासून हा उपक्रम आम्ही साजरा करतो. या उपक्रमाचा मूळ उद्देश हा आहे की समाजामध्ये आज अंध, अपंग, बहुविकलांग आणि घराबाहेर हाकलून दिलेले काही लोक या ठिकाणी परिसरामध्ये राहतात. विशेषतः भिक्षा मागून या ठिकाणी झोपतात आणि यांना आधार नाही कशाचा. दिवाळी काय हे त्यांना माहीत नसतं. अशा प्रसंगामध्ये एक वंचित घटकातल्या लोकांना बरोबर घेतलं पाहिजे. त्यांना दिवाळीचा आनंद मिळून दिला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शामराव जाधव आणि बबन साळुंके नाभिक आहेत या ठिकाणी येतात आणि त्यांच्या मदतीने केस काढण्याचं काम त्यांना केलं जातं. या शिक्षक मित्रमंडळाच्या वतीनं त्यांना त्या ठिकाणी या सर्व अंध अपंगांना त्या ठिकाणी आंघोळ घातली जाते. स्वतःच्या हाताने जसं आपण आईवडिलांची सेवा करतो त्यांना आंघोळ स्वतःच्या हाताने घालतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी सर्व शिक्षक मित्रमंडळाचे कार्यकर्ते हे स्वतःच्या हाताने त्यांना आंघोळ घालतात. आंघोळ घातल्यानंतर या ठिकाणी त्यांना नवीन कपडे दिले जातात. नवीन कपड्याबरोबर मिठाईचा एक किलोचा बॉक्सही त्यांना मिठाईची भेट म्हणून दिली जाते आणि जेणेकरून त्यांची दिवाळी आनंदाची व्हावी, गोड व्हावी, हा या मागचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे. आज दीपावली निमित्ताने अंध, अपंग असतील, निराधार असतील, ज्यांना समाजामध्ये त्या ठिकाणी वंचित घटक ज्याला आपण म्हणतो अशा घटकांना त्या ठिकाणी मदतीची गरज आहे. आणि दीपावलीच्या निमित्ताने रेल्वे स्टेशनमध्ये असे काही व्यक्ती आहेत की ज्यांनी दीपावली काय आहे या गोष्टीचा आनंदही त्यांना लुटता येत नाही. अशांसाठी या ठिकाणी आमच्या तुकारामजी कातोरे जे माझे केंद्रप्रमुख आहेत आणि त्यांचं मित्रमंडळ आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी एकत्रित येऊन त्यांना सर्वांना एक अभ्यंग स्नान घालून त्यांना नवीन कपडे, मिठाई याचं वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित करून आमच्या कुटुंबातला आनंद हा खऱ्या अर्थाने त्यांच्या सर्वांचा आनंद व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि त्याचप्रमाणे भारतभर अशा ठिकाणी जे काही वंचित घटक आहेत त्यांनाही या ठिकाणी दीपावली साजरी करता आली पाहिजे आणि सर्वांचा आनंद हा द्विगुणित व्हावा असा या मागचा हेतू आहे. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय. पुणे जिल्ह्यामधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय. यावेळी शिरूर हवेलीचे आमदार बाबूरावजी पाचरणे, आमदार जगदीश मुळीक, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी डॉक्टर सौरभराव, राज्याचे अप्पर निबंधक, सहकारी संस्था तथा पणन संचालक आनंद जोगदंड, आंबेगाव तालुकाध्यक्ष संजय थोरात, जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास काळे, मोहन सावंत, अमोल जाधव, कैलास मानखेले आदी मान्यवर उपस्थित होते. आंबेगाव तालुक्यामधील गंगापूरमधील श्री आणि सौ पुष्पा रामचंद्र लोहोट, जयसिंग मारुती लोहोट आणि श्री व सौ अश्विनी आदिनाथ आवटे, आदिनाथ नामदेव आवटे हे शेतकरी कर्जमाफीचे पहिले पात्र शेतकरी ठरलेत. त्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आलंय. अमोल जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. दीपावली सणानिमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक. नोटाबंदी आणि GST सारख्या निर्णयामुळे
यंदाच्या दिवाळीच्या सणावरती थोडीशी त्याची सावट आहे. निश्चितपणे शेतीमालाचे भाव पडलेले असल्याकारणानं शेतकरी वर्गात आणि त्यानिमित्तानं बाजारपेठेत देखील ही थोडीशी झळ बसलेली आहे. आणि तरी देखील मात्र चांगला पाऊस झाल्याकारणाने आपल्या सर्व वर्गामध्ये एक आशेचा किरण नक्की आहे. आणि या आशेच्या माध्यमातूनच आपण आपले सण हा दिवाळीचा गोड सण चांगल्या प्रकारे साजरा करत आहोत. निश्चितपणे चांगले दिवस येतील अशी सर्वांना आशा आहे. या सणानिमित्तानं दिवाळीच्या या सणाच्या निमित्तानं मी नगरपालिकेच्या वतीनं शहरवासियांना तसेच राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या अत्यंत गोड गोड शुभेच्छा या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो. सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली, आनंदाची उधळण करत आली दिवाळी. दीपावली सणानिमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री शहाजी ठाकूर जाधव, नगरसेवक राहुरी नगर परिषद. आपला माणूस आपल्या हक्कासाठी, तुमच्यासाठी काय पण. अनाथ अपंग वृद्धांना मदतीचा हात. महिला सबलीकरणासाठी मुद्रालोन अंतर्गत जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना लाखो रुपयांचं कर्ज वितरण. उज्ज्वला गॅस योजनेमधनं 51 कुटुंबियांना गॅस कनेक्शन वाटप. प्रभागामधील नागरिकांसाठी ऐन दुष्काळात पिण्याच्या पाण्याची सोय. अमरधाम सुशोभीकरण, रस्ते डांबरीकरण अशा एक ना अनेक विकास कामांचा ध्यास घेतलेले नगरसेवक श्री शहाजी ठाकूर जाधव. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा. RTGS NFT सुविधा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. 17 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालाय. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होऊन एक समिती गठीत करून प्रवासी वाहतुकीसाठी शालेय बसेसचा पर्याय काढण्यात आलाय. त्यामुळे बसस्थानकावरती आता एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. 17 ऑक्टोबरपासून राज्यभर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोग लागू करावा तसेच इतर मागण्यांसाठी बेमुदत एसटीचे चक्काजाम आंदोलन पुकारलंय. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावरती ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये प्रवाशांसह एसटीनं दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे आणि पार्सल सुविधा कोलमडून पडली आहे. रस्त्यावरती प्रथमच कडकडीत बंद असल्यानं एसटीचा लाल डबा फिरकलाच नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. या पार्श्वभूमीवर आणि कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह झालेली बोलणी फिसकटल्यानं राज्य शासनानं राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे. आपत्ती व्यवस्थापन समिती घोषित करण्यात आली आहे. राहुरीमध्ये देखील तातडीनं तहसीलदार अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे. त्यामध्ये समितीमध्ये गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, गटशिक्षण अधिकारी यांची समिती गठीत करून एसटी बंदचा परिणाम होऊ नये याकरता प्रवासी वाहतुकीसाठी शालेय बसचा पर्याय समोर ठेवून तालुक्याच्या शैक्षणिक संस्थांच्या एकूण 78 बसेसची तात्काळ व्यवस्था करण्यात आली आहे. साधारणपणे 40 ते 50 किलोमीटर अंतरावरील राज्यमार्ग आणि ग्रामीण भागामधील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राहुरीच्या बसस्थानकावरती तात्काळ शैक्षणिक संस्थांच्या बस शासकीय स्तरावरती अधिग्रहित करण्यात आल्यात.
शुकशुकाट जाणवत असलेल्या बस स्थानकावरती प्रवाशांच्या सोयीसाठी शालेय बस उपलब्ध करून देण्यात आल्यात, त्यामुळे इथे नवच चित्र पाहायला मिळालंय। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन बैठक होऊन राहुरी बस स्थानकावरती बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्यात। या बसेसचा प्रवासी वर्गानं लाभ घेऊन बंद काळामध्ये होत असलेली गैरसोय टाळावी असं आवाहन तहसीलदार अनिल दौंडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केलंय। परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पूर्ण राज्यभर राज्य आपत्ती माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी घोषित केलेले आहे। आपत्ती अंतर्गत राहुरी तालुक्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी ज्या काही खाजगी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कूल आहेत त्या स्कूलच्या बसेस प्रवाशांसाठी उपयोगी वापर करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत। त्यानुसार आज तात्काळ व्हिडिओ पोलीस इन्स्पेक्टर त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक संस्थापक गट शिक्षणाधिकारी यांची बैठक घेऊन राहुरी तालुक्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या 78 बसेस त्याच्यापैकी आज या ठिकाणी 5 बसेस उपलब्ध केलेल्या आहेत। प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे की या शाळेच्या बसेस जे प्रवाशांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यातून त्यांनी सुरक्षितपणे प्रवास करावा असं मी राहुरी तालुक्याच्या आवाहन करत आहे। धन्यवाद। ऐन दिवाळीच्या सणाच्या वेळेस एस टी महामंडळाचा जो काही संप आहे त्या संपामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात जी काही गैरसोय होत आहे या गैरसोयी होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार सूचनाप्रमाणे आज आम्ही इंग्रजी माध्यमाच्या ज्या काही शाळा आहेत यांनी आपल्या बसेस या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि जोपर्यंत तो संप चालू असेल तोपर्यंत आम्ही प्रवाशांच्या बरोबर आहेत एवढंच मला या ठिकाणी आज सांगायचं आहे। धन्यवाद। एस टी महामंडळामध्ये राज्यभरामध्ये एकूण 1,10,000 कर्मचारी आहेत। 7वे वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी लागू करावं, कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सपत्नीक कौटुंबिक फ्री पास मिळावा आदी मागण्यांसह महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय। दरम्यान संपाचा आजचा 3रा दिवस असून राज्य शासन याबाबत कुठलाही निर्णय घेत नसल्यानं महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमधनं तीव्र संताप पसरलाय। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर C24 तास राहुरी। एसटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या 3ऱ्या दिवशी देखील मंचर बसस्थानकामध्ये शुकशुकाट पसरला होता। ऐन दिवाळीमध्ये एसटी उपलब्ध नसल्यानं आता नागरिकांना खासगी वाहतुकीनं प्रवास करावा लागतोय। ग्रामीण भागाची लाईफलाईन असणारी एसटीच्या संपामुळे गेल्या 3 दिवसांपासून चक्का जाम झालाय। ऐन दिवाळीमध्ये प्रवाशांचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। प्रवाशांनी खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडलाय, मात्र खाजगी वाहतूक करणाऱ्यांनी बेसुमार पैसे आकारणी सुरू केली आहे। त्यामुळे अतिमहत्त्वाच्या कामांसाठीच सर्वसामान्य बाहेर पडताना दिसत आहेत। या सर्वांचा फटका बाजारपेठांना बसतोय। दिवाळीसाठी लाखो रुपये गुंतवणूक करून दुकाने थाटली आहेत, मात्र ग्राहकच नसल्यानं हे कर्ज फेडायचं कसं असा प्रश्न दुकानदारांच्या समोर पडलाय। दिनेश बानखेले C24 तास मंचर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। सांगलीमध्ये CID पोलीस निरीक्षकानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या। प्रमोशन मिळत नसल्याच्या नैराश्यामधनं हा प्रकार घडण्याची वर्तवण्यात येते शक्यता। भीमाशंकर सहकार साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाण पूजन सोहळा नुकताच संपन्न। अहमदनगरमधील तुकाराम कातोरे हे त्यांच्या मित्रासोबत साजरी करतात आगळीवेगळी दिवाळी। आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पर्यायी वाहतुकीसाठी शालेय बसेसची व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन समितीचा निर्णय। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।